आणि आता एक मोठी आंतरराष्ट्रीय बातमी मध्य पूर्वेमध्ये इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताला मोठा दिलासा दिलाय। अमेरिकेने भारताला रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्यासाठी 30 दिवसांची विशेष सवलत जाहीर केली आहे। इराणवरील हल्ल्यांमुळे जागतिक तेल पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती असताना भारताची ऊर्जेची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून रशियाचे अनेक तेल टँकर समुद्रात उभे होते। अमेरिकेचे नवीन निर्बंध आणि पेमेंट विमा यांच्या अनिश्चिततेमुळे भारतीय रिफायनरी कंपन्या हे तेल उतरवून घेण्यास कचरत होत्या। मात्र आता अमेरिकेने 30 दिवसांची सवलत दिल्याने इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यासारख्या सरकारी कंपन्यांनी रशियाकडून सुमारे 20 दशलक्ष बॅरल तेल खरेदी करण्याची प्रक्रिया वेगाने करण्यास सुरुवात केली आहे। हार्मोझची सामुद्रधुनी बंद झाल्याने तेलाचे दर गगनाला भिडू शकतात आणि म्हणूनच रशियाकडून मिळणारे स्वस्त तेल भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते। आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ञ शैलेंद्र देवळाणकर सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 मराठीमध्ये। खरं तर एकीकडे हे युद्ध सुरू आहे, मात्र त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने हा भारताला मोठा दिलासा दिला असला तरी ही 30 दिवसांची सवलत भारताला किती उपयोगी पडू शकते, त्यापुढे नेमकं काय होईल? मला असं वाटतं की जी युद्ध परिस्थिती आहे, आखातामधला जो संघर्ष चिघळत चाललेला आहे आणि ज्याच्या माध्यमातून जी हर्मुझची समुद्रधुनी आहे ती बंद पडली आहे। सौदी अरेबियाच्या आरामको ह्या सगळ्यात मोठ्या ऑइल रिफायनरीवरती अटॅक झालाय आणि हर्मुझच्या स्ट्रेटमधनं किंवा समुद्रधुनीमधून प्रति दिवशी 26 लाख बॅरल्स हे आपलं तेल ट्रान्सपोर्ट केलं जात होतं। भारताची प्रत्येक दिवसाची जी गरज आहे ही साधारणतः 50 लाख बॅरल पर डे भारत इम्पोर्ट करतो। त्यापैकी साधारणतः 26 लाख बॅरल्स हे स्टेट ऑफ हार्मुझ मधनं येत होते। त्यामुळे भारताकडे साधारणतः 2 महिने पुरेल एवढा साठा आजही आहे आणि तरी पण आपल्याला यासाठी पर्यायी व्यवस्था करणं अत्यंत गरजेचं होतं। दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा होता की जरी ओपेकनी आपलं ऑइल प्रोडक्शन वाढवलेलं असलं तरी देखील तेलाच्या किमती या वाढताना दिसतात। $72 वरनं $83 प्रति बॅरल हे ब्रेंट क्रूड ऑइलचं आजचे रेट्स आहेत जागतिक बाजारपेठेमध्ये। त्यामुळे कुठेतरी याच्यामध्ये एक बॅलन्स निर्माण केला जाणं अत्यंत गरजेचा होता आणि त्यामुळे रशियाकडनं आपल्याला जी 30 दिवसाची मुभा दिली गेली ती महत्त्वपूर्ण आहे। रशियाकडनं आज आपण प्रति दिवशी 11 लाख बॅरल्स हे इम्पोर्ट करतो। आता ते वाढून साधारणतः 25 लाख बॅरल्स पर्यंत आपल्याला जाता येऊ शकतं। दरम्यानच्या काळामध्ये भारताला अनेक इमर्जन्सी अरेंजमेंट करता येऊ शकतात। फॉर एक्झाम्पल भारत हा आफ्रिकेकडनं, लॅटिन अमेरिकेकडनं, व्हेनेझुएला आहे, अमेरिका आहे, यांच्याकडनं तेल घेऊ शकतो। याच्यामधनं कोणत्याही प्रकारचं जे वाटत होतं की साधारणतः 1 ते 1.5 महिने जर हे युद्ध कंटिन्यू राहिलं तर काही प्रॉब्लेम सिच्युएशन भारतामध्ये निर्माण होऊ शकते का, आता तशी होण्याची अजिबात शक्यता नाहीये। कारण आता आपल्याला रशियाकडनं तेल विकत घेण्याची मुभा मिळाली। दुसरं म्हणजे 3 वर्षांपूर्वी ज्या वेळेला रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं होतं त्यावेळेला देखील आपण अशाच पद्धतीने रशियाकडनं तेल घेतल्यामुळे भारतामध्ये तेलाच्या ज्या किमती होत्या त्या स्थिर राहण्यामध्ये मदत झालेली होती। त्यामुळे हा एक अत्यंत भारताला दिलासा देणारा निर्णय आहे असं आपण म्हणू शकतो। बरं, शैलेंद्र सर, धन्यवाद या संपूर्ण विश्लेषणासाठी।